हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल, की कशा पद्धतीने तर अननस आपण लावलेले. अजून पण व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. तुम्ही सुद्धा लावू शकता. छोटीशी लागवड का होईना आपल्या बागेमध्ये लावू शकता. झाडं असतील तर तुम्ही नक्कीच लावा. आता बाजारामध्ये पण अननस मिळतात. ती जरी झाडं तुम्ही आणून लावली तरी काही हरकत नाही. तर आज आपण अजून एक कोकणातला छानपैकी पदार्थ बनवणार आहोत. जो पण जसं बघायला गेलं तर रेग्युलर काही लोकं बनवतात सुद्धा. पण सणावाराला सुद्धा बनवले जातात आणि आता गौरी गणपती येतात त्याच्यामध्ये पण सुद्धा बनवले जातात. पण ह्या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अळूवडी बनवली जाते. तर कोकणातली अजून एक फेमस डिश म्हणजे अळूवडी. आता अळूवडी बघायला गेलं तर वेगवेगळ्या पद्धती आहेत बनवायच्या. तर आज मी पण 2 पद्धती तुम्हाला दाखवणार आहे, कशा पद्धतीने बनवायच्या काय. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आता ह्या पावसामध्ये बऱ्यापैकी तेरी वगैरे पण रुजतात. तर तेरीचं पण फतफतं केलं जातं, अळूवडा केलं जातं. खूप काय-काय पदार्थ बनवले जातात. तर त्याचे पण व्हिडिओ येतील नक्की बघा. आता आमच्याकडे ह्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी तेरी वगैरे रुजते, तर त्याचं फतफतं वगैरे मस्त लागतं. पण आज आपण अळूच्या पानांचं बनवणार आहोत अळूवडी. प्लस अळूचं पण फतफतं बनवलं जातं. तर अशा पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर बघा कोकणातली अजून एक फेमस आणि पारंपरिक पद्धतीने बनवणार आपण अळूवडी. तर थोडी वेगळी पद्धत आहे, तर नक्की बघा. तर इथे ना आता बागेत आलेली आहे आणि मस्तपैकी पानं आहेत ते आता आपण काढणार आहोत. तर अळूवडी हा पदार्थ आहे ना कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतो आणि कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने हा बनवलासुद्धा जातो. आता ह्याच्या बनवायच्या पद्धती थोड्या वेगवेगळ्या आहेत. आपली पण एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर पुढे बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हां, स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. जर ही तुम्हाला पद्धत आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कशी आणि तुम्हीसुद्धा करू शकता. तर एकदम इन्स्टंट आहे, तुम्ही लगेच करू शकता, झटपट अशी रेसिपी आहे. तर इथे बागेत पहिली मी आले काढायला आणि हा जो पदार्थ आहे ना तो सणांमध्ये पण जास्ती बनवला जातो आणि हा पावसाळ्यामध्ये तर जास्तीत जास्त बनवला जातो. तर ही जी झाडं तुम्हाला बघायला मिळतात ना, ही सगळी सांडपाण्यावरती तयार झालेली आहेत. घरचं जे सांडपाणी वगैरे असतं ना ते झाडांना सोडलं जातं आणि अळूला जर पाणी सोडलं ना तर सगळ्यात बेस्ट. ह्याच्यावरती अळू खूप चांगल्या प्रकारे म्हणजेच काय तर अळूची पानं खूप चांगल्या प्रकारे येतात आणि ह्याचे कांदे असतात अळूचे, त्याच्यामुळे मस्त ह्याच्यावरती झाडं होतात. तर तुमची केळी वगैरे पण असते ना, तर केळींना पण हे सांडपाणी त्या सांडपाण्यावरती ही झाडं आहेत ना चांगल्या प्रकारे मोठी होतात. तर तुम्ही सुद्धा आहे ना, हे घरातलं जे सांडपाणी तुम्ही असंच जर सोडून देत असाल ना, ते तुम्ही झाडांना जरी सोडलं ना तरी काही हरकत नाही. तर इथे बघा एक-एक करून मी पानं काढते. तर अशा पद्धतीने आपण जेवढी चांगली-चांगली पानं असतील ना, ती सगळी मी काढायला घेतलेली आहेत. आता एवढी मी काढलेली आहेत, एवढी बस होतील आपल्याला. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आता माझे काढून झालेली आहेत सगळी पानं. आता आपण ही घरी घेऊन जाणार आहोत आणि छानपैकी धुवून मग पुढची रेसिपी आपण स्टार्ट करणार आहोत. तर इथे बघा एवढी-एवढी पानं मी घेतलेली आहेत. आता ही जी पानं आहे ना, ह्याची साईज बऱ्यापैकी आहे. काय-काय पानं खूप छोटीसुद्धा आहेत, पण ह्याच्यापेक्षा पण खूप मोठी पानंसुद्धा होतात आणि तसं बघायला गेलं तर ती जून वगैरे पण पानं असतात. ह्या बघा शिऱ्या वगैरे पण कशा दिसतायत बघा त्याच्यावरच्या. तर आता आपण धुवायला घेऊया. तर इथे बघा मी मस्तपैकी धुवायला घेतलेत, कारण की ना अशीच पानं असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते. त्याच्यामुळे चांगली धुवून घ्यायची आणि ह्या पानांना खाजसुद्धा असते. त्याच्यामुळे ना आपण जे पाठच्या ज्या शिरा आहेत त्या पण काढून घेणार आहोत. तर अळूवडी बनवताना एक लक्षात घ्यायचं, की ज्या काही पाठच्या शिरा आहेत ना, त्या काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाज असते म्हणून. आता ह्या दिवसांमध्ये ना पावसाळ्यामध्ये अळूची जात म्हणजे एक आहे ती म्हणजे तेरा. तेरी रुजतात. तर तेरीची सुद्धा अळूवड्या बनवतात, तेरीचं फतफतं बनवतात, तेरासुद्धा बनवतात. एक नंबर टेस्ट लागते. तर त्याचे पण व्हिडिओ लवकरच येतील. पण त्यासाठी तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर कोकणातल्या फेमस आहेत. जसं अळूचं फतफतं बनवलं जातं त्याच पद्धतीने त्याचंसुद्धा बनवलं जातं. तर इथे बघा आता आपण ज्या शिरा आहेत ना, त्या काढून घेणार आहोत. तर तशी पानं कोवळीच आहेत आणि शिरा पण तशा कोवळ्याच आहेत, पण आपण काढून घेणार आहोत. जर तुम्हाला हाताला खूप खाज वगैरे लागत असेल ना, तर तुम्ही तेल लावा किंवा कोकमचा आगळ वगैरे असेल ना, तो जरी हाताला लावलात ना, तरी काही हरकत नाही. तर अशा ह्या ज्या शिऱ्या आहेत ना पाठच्या त्या काढायच्या. ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाज असते, तर ती खाज काढून टाकण्यासाठी आपल्याला हे करावं लागतं. तर एकदम मस्तपैकी बघा ही जी पद्धत आहे अशी तुम्ही काढू शकता. जेव्हा आपण अळूचं फतफतं पण बनवतो ना, तेव्हा त्याच्या पाठची जी दांडे असतात ते पण आपण घेतो. पण ते पण आपण कसे घेतो, सोलून घेतो, कारण की त्याच्यामध्ये खाज असते म्हणून. तर इथे मी एक-एक करून आहे ना पानांचे मस्तपैकी शिरा ज्या आहेत ना, त्या काढते. तर एकदम वरच्यावरती काढायच्या, एकदम निघतात बघा. तर एक-एक करून सगळी जी पानं आहेत ना, ती आपण छानपैकी कापून घेणार आहोत. तर मस्तपैकी बघा शिरा आपल्या एका पानाचे काढून झाले. आता मी दुसऱ्या पानाची पण इथे शिरा काढायला घेते. तर अशा पद्धतीने बघा असे दोरे ओढायचे. आता ना हे तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हा तुमचे हात थोडे लालसर पण होतील, कारण की ह्याला ना असा हातानं बोटानं वगैरे ना लालसर कलरसुद्धा येतो आणि अळूवड्या तसं बघायला गेलं तर अशा पण खूप छान लागतात. उकळवलेल्या पण छान लागतात, प्लस छानपैकी तळलेल्या पण मस्त लागतात.
तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि कारण की ही जी पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे, सो तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता. जर तुम्हाला इन्स्टंट बनवायची असेल ना, तर ही पद्धत वापरून तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा करून खाऊ शकता. आणि ही जी पानं असतात तर आपल्या बागेमध्ये असतातच, त्याच्यामुळे काही कुठे लांब वगैरे जावं लागत नाही, घरच्या घरी असतात बागेमध्ये. तर जाऊन आणून मस्तपैकी आपण करू शकतो आणि बनवायलाही एकदम सोपी. तर इथे मी एक एक करून ना सगळी जी पानं आहेत ना ते काढायला, म्हणजे ज्या ज्या काही शिरा आहेत ना त्या काढायला घेतल्या. तर जी एकदम मोठी पानं आहेत ना त्याच्या शिरा एकदम जाडसर आहेत आणि जी एकदम थोडी कोवळी पानं आहेत ना त्यांच्या शिरा आहेत त्या एकदमच अशा एकदम कोवळ्या आहेत, त्याच्यामुळे थोडं काढायला जमत नाही. पण जे जाडसर आहेत ना त्याचे बघा पटकन काढायला जमतात. तर इथे मी असे ना एक एक करून छानपैकी काढून घेत होते. तर ही जी पानं आहेत ना मार्केटमध्ये पण विकायला तुम्हाला बघायला मिळतील. तर आमच्याकडे तर प्रत्येकाच्या बागेमध्ये ही झाडं आहेत, कारण की काही असलं तरी आपल्याला करावं लागतं आणि अळूवडी ना टेस्टी लागते, एकदम खुसखुशीत अशी लागते. तर त्याच्यामुळे ना प्रत्येकाच्या घराच्या इथे वगैरे तुम्हाला ही झाडं बघायला मिळतील आणि काही-काही ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात बघायला मिळतील. आणि जर तुम्ही तर घरचं सांडपाणी जर त्याला जात असेल ना, तर त्याच्या जोरावरती तर मोठ्या प्रमाणात होतात. तर आता आपण थापणार नाही आहोत. आता आपण छानपैकी कट करून घेणार आहोत. तर हीच पद्धत आहे. तर जशी आपण कोथिंबीर कट करतो, कोथिंबीरच्या वड्या बनवतो, त्याच पद्धतीने आपण ह्याच वड्या बनवणार आहोत. तर इथे मी ना इथे आहे ना आता आपण चांगला रोल करून घेणार आहोत आणि एकदम बारीक कापून घेणार आहोत. जेवढं तुम्ही बारीक कापाल ना तेवढं मस्तपैकी एकदम खुसखुशीत होतील. एकदम बारीक कापायचं. तर असा रोल बनवायचा एक-एक पानांचा आणि त्याच्यानंतर मस्तपैकी कट करून घ्यायचा. तर इथे ना मी छानपैकी रोल बनवला आहे आणि आता कट करून घेणार आहे. एकदम बारीक कट करायचं, जसं आपण कांदा जसा बारीक करतो त्याच पद्धतीने. तर अशी जर तुम्ही पद्धत वापरली ना तुम्ही इन्स्टंट बनवू शकता मस्तपैकी आपली ही अळूवडी. तर इथे मी बघा एकदम बारीक कापते आणि जशी आपण अळूवडी बनवतो, जसं आपण त्याच्यामध्ये सगळं काय-काय टाकतो वस्तू, तशाच आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर जशी आपण आपली कोथिंबीर वडी जशी आपण बनवतो त्याच पद्धतीने अळूवडीसुद्धा अशी बनते. खूप मस्त बनते. आणि जे आपण आता असे पानं वगैरे करून त्याच्यावरती जे सगळं बेसन वगैरे जसं लावतो त्याला थोडा टाईम जातो. पण तुम्ही जर अशी बनवलीत ना तरी काही हरकत नाही, मस्त बनते. पण एक आहे जे आपण थापून वगैरे बनवतो ना त्याच्या लेयर खूप मस्त येतात. जेव्हा आपण रोल वगैरे करतो, कापतो वगैरे ना तेव्हा लेयर खूप मस्त येतात त्याच्या. पण जर तुम्हाला इन्स्टंट बनवायची असेल तर तुम्ही ही पद्धत वापरा आणि तुम्हाला जर खूपच तुमच्याकडे वेळ वगैरे असेल तर तुम्ही ती पद्धत पण वापरू शकता. अजिबात काही असं हे नाही आहे. तर अशा पद्धतीने तर इथे मी एक-एक करून आता एक तरी आपलं पान कट करून झालेलं आहे. आता इथे मी दुसरं पान कट करायला घेतलेलं आहे. तर अशी पूर्ण एकदम सोपी आहे बघा. अशी फक्त हे करायचे, फोल्ड करायचे आणि सरळ चांगले गोल करायचे आणि मस्तपैकी कापून घ्यायचे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता. तर ही मस्त लागते दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता. तर एकदम बारीक काचऱ्या अशा पडल्या पाहिजेत आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये आता पुढे बघाच. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर असे नवनवीन रेसिपी जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मेन म्हणजे कोकणातल्या ज्या फेमस आहेत आणि तुम्ही ते बनवूनसुद्धा खाऊ शकता. सो एक वेगळीच टेस्ट येते आणि त्याच्यामुळे तुम्ही पण बनवून खाऊ शकता. तर इथे मी दुसरं जे पान आहे ते पण छानपैकी कट केलेलं आहे आणि अजून 2 पानं वगैरे आहेत ती पण आपण कट करून मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय-काय टाकणार ते बघा नंतर. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण जशी भाजी कट करतो त्याच पद्धतीने मी ते पानं कट करायला घेतलेली आहेत. तर आता ही 2 पाण्यात ती मस्तपैकी मी एकावर घेते कारण की तेवढीच आहेत त्याच्यामुळे. तर मी बघा दोन्ही कोपरे असे फोल्ड केले आणि प्लस रोल करायला घेतला. तर अशा पद्धतीने असे रोल करायचे आणि मेन म्हणजे मला बनवायला पण मजा आली. मी फर्स्ट टाईम बनवले आणि कापायला पण तेवढीच मजा आली. एकदम बारीक कापायला खूप मजा आली. तर खूप छान छान लागतात ह्यासुद्धा. तर ही जी पद्धत आहे मी फर्स्ट टाईम चालू केलेली आहे कारण की आमच्याकडे अशा रोल वगैरे बनवला जातो. तर तुमच्याकडे जर टाईम कमी असेल आणि तुम्हाला खाव्याशा वाटत असेल तर ही रेसिपी बघा आणि तुम्ही इन्स्टंट बनवू शकता. तर आता आपलं जे तिसऱ्यांचं ते 1-2 पानं होते ते पण आपले कापून झालेले आहेत आणि मस्तपैकी हे बघा छानपैकी असे नूडल्स कसे असतात तसे दिसतील तुम्हाला एकदम कापल्यासारखे. तर इथे आता आपण कापून रेडी एकदम झालेले आहेत ते बघा, एकदम अशा स्प्रिंगसारखे झालेले आहेत बघा. तर आता ह्याच्यामध्ये आपण एक-एक करून सगळे जे काही वस्तू आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर इथे मी चिंच फुगट टाकली होती पाण्यामध्ये. सो जरा चिंच आणि गूळ असेल ना तर एक नंबर लागतं हे. तर आता ह्याच्यामध्ये ना मी छानपैकी चिंच आहे ना ती छानपैकी कोळून घेते आणि त्याच्यामध्ये आपण जो काही पाणी येईल आंबट ते आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. एक वेगळीच टेस्ट येते त्याच्यामुळे. तर आता मी जो काही हे केलेला आहे ना कुस्करलेला तो आता मी ह्याच्यामध्ये टाकते. तर एक-एक करून आपण सगळे ह्याच्यामध्ये हे टाकणार आहोत. तर त्याच्या आधी आपण मसाले टाकणार आहोत. तर आपल्या घरातले जे काही मसाले तेच नॉर्मल टाकणार. हळद टाकली, त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये मसाला टाकला. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तिखट तेवढं तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये आपण हळूहळू दुसरे पदार्थ पण ह्याच्यामध्ये टाकायला सुरुवात करणार आहोत. तर हळद, मसाला टाकून झालं. आता हे तीळ टाकते
लागते. सो तीळ जरी तुम्ही भाजून टाकलेत किंवा कच्चे टाकलेत तरी काही हरकत नाही. तर इथे मी तीळसुद्धा टाकलेले आहेत. तर मस्त लागतात तीळसुद्धा. तर तीळ टाकून झाल्यानंतर आता आपण पुढे कोळ जो आपण केलेला आहे चिंचेचा तो आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्हाला जर आंबट खूप हवे असेल तर टाकू शकता. काहींना आंबट खायची सवय असते. काही तुम्हाला जर खूप कमी हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कमीसुद्धा टाकू शकता. तर ह्याच्यामध्ये मी जो काही चिंचेचा कोळ होता तो ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. एक मस्त अशी एक चटपटीत आणि एक छान अशी टेस्ट येते त्याच्यामुळे. तर तुम्ही त्याच्यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा टाकू शकता. तर आता ह्याच्यामध्ये मी थोडं तांदळाचं पीठ टाकलं जेणेकरून थोडं क्रंची व्हावं यासाठी. जेव्हा आपण तळतो तेव्हा त्याला छानपैकी कुरकुरीत व्हाव्या त्यासाठी. तर आता ह्याच्यामध्ये आपण बेसन घेतलेलं आहे. तर बेसन छानपैकी टाकणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आहे ना पाणी थोडं कमीच टाकायचं. ह्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला भिजवता येईल ना तेवढं भिजवून घ्यायचं. नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं. तर इथे मी बेसन टाकलेलं आहे. बेसन तुमच्या हिशोबाने जेवढं वाटेल तेवढं. कारण की आपण जेव्हा पीठ भिजवतो तेव्हा आपल्याला कळतं किती टाकलं पाहिजे, किती नाही टाकलं पाहिजे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे पण टाकतोय. तर थोडं आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि असं सगळ्या वस्तू आपण ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. प्रत्येकजण काही ना काहीतरी ह्याच्यामध्ये मसाले वगैरे वेगवेगळे मसालेसुद्धा टाकतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. सो गूळ टाकण्याने पण एक टेस्ट छान येते ह्याच्यामध्ये आता आपण गूळ टाकतोय. तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मी टाकू शकता. गूळ आणि चिंच जर असेल ना तर अजून चांगल्या लागतात वड्या. त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडं गूळसुद्धा ॲड केलेला आहे. आता तसं बघायला गेलं तर काही जण गूळसुद्धा नाही टाकत. पण तुम्ही जर टाकलं ना तर एक नंबर लागते टेस्ट गूळ आणि आपली हे चिंच जर असेल तर. आता ह्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी आपलं सगळं टाकून झालेलं आहे. आता आपण छानपैकी हे भिजवून घेणार आहोत. त्याआधी सगळे जे मसाले टाकलेले आहे, जे काय आपण टाकलेलं आहे ना, ते छानपैकी मिश्रण एकत्र करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. तर हे बघा, तर एकदम दिसायला पण मस्त दिसतंय बघा. तर थोडा हात माझ्या कॅमेराला लागला. तर हे बघा, तुम्हाला लांबून मी दाखवते. तर इथे बघू शकताय छानपैकी ना आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडं पाणी ओतून मग छानपैकी मळून घ्यायचं. तर इथे छानपैकी आहे ना मी एकत्र करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत आपण. जेव्हा आपण मळायला घेतो ना तेव्हाच वास बघा किती छान येतो सुटतो. तर त्याच्यावरूनच कळतं की आपल्या वड्या किती छान बनणार आहेत त्या. तर हे बघा, जर असं तुम्ही बनवलंत ना तरी पटकन अशा होऊन जातात. जास्ती काही आपल्याला वेळ लागत नाही. तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला कशी वाटली, काय वाटली आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा. हे बघा थोडंसंच पाणी टाकलं, त्याच्यातच गोळा बघा किती मस्त झालेला आहे एकदम. आणि जर आता अशा आपण रोल करणार त्याच्यामुळे पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट मळायचं. अगदी पण जसं आपण पातळ वगैरे मळायचं नाही, एकदम छानपैकी घट्ट असं मळायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ना थोडं बेसन टाकणार आहोत. थोडंसं बेसन कमी वाटतं आपल्याला त्याच्यामुळे. तर इथे बघा एक पान थोडंसंच राहिलेलं कापायचं, ते मी थोडं हाताने बारीक केलं. तर अशा करून ना छानपैकी मळून घेतलेलं आहे बघा. थोडंच पाणी टाकलेलं आहे आपण, जास्ती पाणी पण नाही टाकलं. त्याच्यातच मस्तपैकी गोळा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी गोळा करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता आणि थोडं टेस्ट करून बघायचं करताना, कारण की मीठ वगैरे कमी जास्त आहे की नाही. तर एकदम परफेक्ट आहे. काही आतमध्ये टाकायची गरज नाही. फक्त थोडं आपल्याला बेसन पीठ टाकायचं जेणेकरून अजून छान मस्तपैकी कुरकुरीत अशा होतील. तर इथे मी थोडं बेसन टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या काही वड्या आहेत त्या आता थोड्या वेळाने रेडीसुद्धा होतील. तर इथे मी छानपैकी मळून घेतलेलं आहे पीठ. एकदम बघा पाण्याची क्वांटिटी फार कमी वापरलेली आहे. तर हे बघा इथे मळायचं जी काही प्रोसेस आहे ते आता ऑलमोस्ट बऱ्यापैकी झालेली आहे. आणि आता आपण हे जे मिश्रण आहे ना ते 5-10 मिनिटं तसंच ठेवणार आहोत जेणेकरून आतले जे मसाले वगैरे आहेत ना ते चांगले लागायला पाहिजेत. तर म्हणजे थोडक्यात काय तर ते पदार्थात पूर्ण उतरलं पाहिजे. तर आता हाताला वगैरे बरंचसं चिकटलेलं आहे ते आपण असं काढून काढून घेणार आहोत. प्लस आता त्याच्यामध्ये थोडं आपण तेल टाकणार आहोत. हे बघा ते मी थोडं तेल टाकलेलं आहे जेणेकरून छानपैकी अजूनच भारी व्हायला. तर याच्यामध्ये मी तेल लावून मस्तपैकी टाकलेलं आहे. तर आता आपण आहे ना हा जो गोळा आहे ना तो तसाच ठेवणार आहोत आणि एक 10-15 मिनटं किंवा त्याच्याहून जास्ती जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. चांगले मुरतील मसाले वगैरे टाकलेले. तर इथे मी मस्तपैकी हाताला वगैरे लागलेलं आहे ते बघा असं तरसाळं आहे, याला आमच्याकडे तरसाळा बोलतात. तर अशा हाताला जे लागलं वगैरे असेल ना ते काढून घ्यायचं किंवा चमचा असेल किंवा पलिता असेल ना त्याच्याने पण इझिली निघतं हे बघा. कारण की बेसन आहे ना एकदम चिकट होतं. जेव्हा आपण थोडं पाणी वगैरे टाकतो तेव्हा त्या हाताला जास्त चिकटतं. तर तुम्ही अशा पद्धतीने आहे ना छानपैकी काढून टाकू शकता. हे बघा मग असं मी एक-एक करून हाताने मस्तपैकी काढून घेते. तर आता हे जे मिश्रण आपण जे तयार केलेलं आहे ना ते मी तसंच ठेवणार आहे. एक 5-10 मिनिटं तरी मस्तपैकी ठेवणार आहे जेणेकरून आतले जे मसाले आहेत ते चांगले लागावे यासाठी. बघा वरती झाकण वगैरे मस्तपैकी ठेवलं आहे आणि असं मी आता ठेवलेलं आहे.
तर 5-10 मिनिटं झालेली आहेत आणि म्हटलं चला आता आपण छानपैकी उकडून घेऊया. तर इथे मी तूप वगैरे ठेवलं आहे, थोडं पाणी वगैरे आता त्याच्यामध्ये मी ओतणार आहे आणि आपण चाळण वगैरे असते किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्याच्यानुसार तुम्ही उकळवू शकता. तर इथे मी पाणी वगैरे पण टाकलेलं आहे आणि चाळण आहे आपल्याकडे, तर चाळणीवरती करणार. हे बघा, ही चाळण आहे. एकदम 5 ते 10 मिनिटामध्ये पण तयार होतं. त्याच्यामध्ये मी केळीचं पान टाकलेलं आहे, खाली चिकटू नये यासाठी. तर केळीचं पान टाकलेलं आहे, तर ह्याच्यावरती आपण मस्तपैकी उकडवून घेणार आहोत. तर आता आपण रोल बनवायला घेतोय. तर हे बघा, इथे मी रोल बनवायला घेतले. थोडं हाताला तेल लावलेलं, प्लस आपण जे हे टाकलेलं आहे चाळणीमध्ये जे हे आपलं केळीचं पान टाकलेलं आहे, त्याला मी थोडं तेल लावून घेतलं. तर आता आपण 2 रोल करणार आहोत छोटे-छोटे असे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवू शकता मस्तपैकी. जसे आपण कोथिंबीरचे वगैरे वड्या बनवतो, ते पण अशाच बनवल्या जातात किंवा थापल्यासुद्धा जातात. तर इथे बघा, अ, अशा पद्धतीने रोल आपला एक तयार झालेला आहे. तर एकदम असं हे करून त्याच्यामध्ये आपण ठेवून देणार आहोत. तर आपल्या ह्या पिठाचे आपण 2 रोल करणार आहोत आणि छानपैकी उकडवून घेणार आहोत. तर वास वगैरे पण खूप छान येत होता मस्तपैकी. तर इथे मी 2 रोल मस्तपैकी करून घेतलेले आहेत. तर असं बनवायला काही म्हणजे कोणताही पदार्थ बनवायचा असेल ना, तर मनापासून बनवायचा. त्याच्यामुळे ना मनापासून बनवल्यानंतर ना अजून चांगला होतो आणि काहींना खूप अशी आतून हे असते म्हणजे एखादा पदार्थ बनवायचे किंवा जेवण बनवायलाच खूप आवडतं. त्याच्यामुळे ना जेवण पण चांगलं होतं, प्लस आपल्याला आनंद मिळतो तो फार वेगळाच मिळतो. तर वरून आता आहे ना मी छानपैकी तीळ टाकलेले आहे. त्याच्यामुळे हा पदार्थ बनवायला मलाही खूप मजा आली आणि जरा वेगळ्या पद्धतीने बनवायचं म्हटलं तर त्याहून अजूनच मजा आली. तर मी त्या वरून तीळ टाकलेले आहेत आणि आता हे जे आहेत ना ते आपण आता उकडायला ठेवणार आहोत. तर मी पहिल्यांदा मला त्याच्यामुळे क्वांटिटी थोडी कमी दिसेल तुम्हाला. तर तुम्ही जर बनवत असाल तर तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता. तर इथे बघा छानपैकी मी टोप ठेवलेला आहे. आता ह्याला उकळ्या यायला लागल्या, की आपण त्याच्यावरती जी चाळण आहे ती आपण ठेवणार आहोत. एक 5 ते 10 मिनिटामध्ये तयार होतील आपल्या वड्या एकदम. तर आता मी ह्याच्यावरती आहे ना ठेवते चाळण आणि वरून झाकण ठेवायचं, जेणेकरून जी वाफ आहे ना ती चांगली लागेल आणि आतून पूर्णपणे शिजून जे काही रोल आहेत ते छानपैकी शिजतील. तर इथे मी झाकण मस्तपैकी ठेवलेलं आहे. तर तुम्हाला पुढे पण दाखवते अजून एक पद्धत, की तुम्ही त्या पद्धतीने पण करू शकता. तर इथे बघू शकताय, तर तुम्ही असं थापून सुद्धा पण करू शकता. अशा पण वड्या खूप चांगल्या पडतात. तर तुम्ही अशी पण तुम्ही थापू शकता आणि रोलसुद्धा करू शकता. हे जर तुम्ही अशी केलत ना तरी काही हरकत नाही. पटकन बनतात ह्यासुद्धा वड्या. तर तुम्ही छानपैकी मिश्रण तयार करून छानपैकी थापून घ्यायचं आहे आपल्या भांड्यामध्ये आणि छानपैकी उकडवून घ्यायचं. तर ही पण पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने पण करू शकता आणि एकदम कडक-कडक झालेला आहे मस्तपैकी. तर हे 10 मिनिटामध्ये एकदम तयार होतात. तर इथे मी तुम्हाला दाखवते की वड्या बघा कशा पडतात त्या. जशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या पडतात ना, त्याच पद्धतीने ह्यासुद्धा वड्या पडतात. ते बघा मी साईडने तुम्हाला दाखवते कट करून. तर हे बघा मस्त वड्या पडल्या आणि ही पण पद्धत जर तुम्ही फॉलो केलीत ना, तर तुम्ही लगेच बनवू शकता. हे बघा अशा वड्या पडतात आणि छानपैकी मग फ्राय करू शकता तुम्हीसुद्धा. तर ही पण पद्धत आहे. ही पण पद्धत तुम्ही नक्की वापरा. थापून पण शकता, रोल करू शकता. पण तो जर तुम्हाला एकदम इन्स्टंट लवकर बनवायचे असतील, तर तुम्ही रोलसुद्धा करू शकता, प्लस असं थापू पण शकता मिश्रण करून. कितीसा म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल, खूप असा काही वेळ लागलेला नाही, पटकन झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या बनवू शकता आणि वरून मस्तपैकी तीळ घालायचे. आता हे जे तीळ आहेत ना, जेव्हा ते आपण जेव्हा शॅलो फ्राय करतो ना, तेव्हा खूप छान लागतात. त्याची जी चव आहे ना, ती तेव्हा खूप मस्त लागते. हे बघा असे छानपैकी वड्या पडतात. तर ही सुद्धा पद्धत जर आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली, काय वाटली. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर एवढ्या आपल्या वड्या हे करून झालेल्या आहेत. तर इथे आपली 10 मिनिटं झालेली आहेत आणि बघा मस्तपैकी छानपैकी वाफा पण येतात आणि आपले जे रोल आहेत ते मस्तपैकी तयारसुद्धा झालेले आहेत आणि शिजलेसुद्धा आहेत. तर ना मला तळणीपेक्षा असेच उकडलेले खायला खूप आवडतात. तर इथे बघा मी काढून घेतलेलं आहे साईडला. साईडला आपल्या वड्यासुद्धा आहेत. आता हे गार झाले की आपण कटिंग करून वगैरे घेऊ. मस्त झालेले आहेत कडक-कडक. हे वाफेचे जे काही पदार्थ असतात ना ते पटकन होतात. त्याच्यामुळे काही जास्ती वेळ लागत नाही. तर ह्या आपल्या इकडे मस्तपैकी वड्या आहेत ज्या आपण ठेवलेल्या आहेत हे करून. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. सो व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे गार झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशा वड्या वगैरे पडतात त्या. तर हे बघा गार झालेले आहेत आपले रोल. छोटे दिसतील तुम्हाला. तुम्हाला जर मोठे करायचे असेल तुम्ही मोठे पण करू शकता. आता मी पहिल्यांदाच करायला घेतलं म्हणून त्याला छोटे म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये केलं आहे. तर हे बघा मस्तपैकी वड्या जशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या दिसतात ना त्याच पद्धतीने ह्या बघा. तर तुम्ही अशी करू शकता. एकदम इन्स्टंट आहे. पटकन असे होणारे आहेत. तर झटपट जर तुम्हाला करायचं असतील ना तर तुम्ही ही पद्धत वापरून नक्की करू शकता. तर अशा पद्धतीने छानपैकी आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा. तर ह्या बघा छानपैकी अशा आपल्या वड्या एकदम तयार
तयार झालेल्या आहेत. जशा आपण रोलमध्ये बनवतो तेव्हा ना लेयर येतात, पण ह्याच्यामध्ये अशा तुम्हाला लेयर नाही बघायला मिळतील, पण ह्या झटपट अशा तुम्ही बनवू शकता. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात